इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी एकमत झालंय आणि पुढच्या 12 तासात 12 दिवसांचं युद्ध संपलं असं अधिकृत समजलं जाईल। 12 दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। इस्रायलनं पहिल्यांदा इराणवरती हल्ला केला होता। इस्रायलनं इराणच्या अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी तळांवरती हवाई हल्ले केले। त्यामुळे खवळलेल्या इराणनं इस्रायलवरती पलटवार केला आणि दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला। त्यात अमेरिकेनंही इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रावरती हवाई हल्ले केले। त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराण इस्रायल युद्ध काही संपत नसल्याचं चित्र आहे। इराणकडनं युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं आणि इस्रायलच्या नेवातीम हवाई तळाला लक्ष्य करण्यात आलं। इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। देखिए, इसराइल की गवर्नमेंट जो है टाइट लिप्ड है, लेकिन एक चीज़ मैं बताना चाहूँगा, जो भी कोई ऑपरेशन लॉन्च किया जाता है उसका एक मोटिव होता है। हम इतने दिन में ये करेंगे, ये चीज़ें उड़ानी हैं, यहाँ पे हमारी इंटरेस्ट्स हैं और यहाँ पे इन चीज़ों को ख़त्म करना है। तो मुझे लगता है कि शायद यूएस के साथ बात हुई होगी इसराइल की कि अगर उनको ऑल आउट जाना है तो वो 12 घंटे में अपना मिशन कंप्लीट करेंगे। इसी तरीके से उन्होंने टाइम मांगा होगा, यानी अगर उनको 10 दिनों में कोई चीज़ अचीव करनी थी या कोई टारगेट करने थे, वो 12 घंटे में ही कोशिश करेंगे। यानी अगर 50 हमले करने थे 10 दिनों में, उनकी प्लानिंग थी कि हर रोज़ 5-5 हमले करेंगे, 50 हमले करने हैं, तो उनसे कहा गया होगा कि क्या आप ये 12 घंटे में कर पाएंगे? उन्होंने कहा होगा हाँ जी, हम ये 12 घंटे में ये सब कुछ कर लेंगे, वी विल गो ऑल आउट। तो उसका मतलब है उनको इसीलिए टाइम दिया गया था। लेकिन क्या ईरान को ये कबूल है? ईरान ने एक स्टेटमेंट, ईरान की तरफ से एक ये आया था कि अगर ईरान टाइम में 4 बजे के बाद इसराइल कोई हमला नहीं करेगा तो शायद उसके बाद सोचा जाएगा इस सीज फायर के बारे में। लेकिन लगातार इस वक्त जो है यहाँ पे हमले हो रहे हैं। मैं आपको बता दूं, यहाँ पे मैं इसराइल में हूँ, 4:49 हुए हैं और अभी भी हमले ईरान में लगातार हो रहे हैं। उसका मतलब कि जो 4 बजे की डेडलाइन वहां से दी गई थी ईरान से, तो उसका पालन जो है इसराइल ने नहीं किया। उसका मतलब है कि दोनों मुल्कों के दरमियान अभी ये नहीं कहा जा सकता है कि सीज फायर हुआ है या हो सकता है। इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा घटनाक्रम नेमका काय होता त्यावरती आपण एक नजर टाकूयात। सुरुवातीला 13 जूनला इस्रायलनं इराणच्या सैन्य आणि अणुकेंद्रावरती प्रथम हल्ला केला। मग लगेचच 14 जून रोजी इराणनं इस्रायलच्या तेल अवीवसह अन्य शहरांवरती हल्ला केला। त्यानंतर 22 जूनला अमेरिकेनं इराणच्या अणुकेंद्रांवरती सर्वात मोठा हल्ला केला। तर 23 जूनला इराणनं कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ला केला आणि 24 जूनला पहाटे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं युद्धबंदीची घोषणा करण्यात आली। तर या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणचे हल्ले सुरूच आहेत। इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। दक्षिण इस्रायलच्या बेरशेबा शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये आणि इराणी मिसाईल्सनं एका 7 मजली इमारतीला लक्ष्य केलं। इमारतीच्या सगळ्या ढिगाऱ्यामध्ये अनेक नागरिक दबले असल्याची शक्यता आहे। या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या 13 नागरिकांचा मृत्यू झालाय। तर इराणच्या हल्ल्याने इस्रायलच्या बेरशेबा शहरामध्ये मोठं नुकसान झालंय। युद्धबंदीनंतरही इराणने इस्रायलवरती हल्ला केला। तर इराण इस्रायलमध्ये युद्धबंदीनंतरही तणाव कायम आहे। इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये हाहाकार माजलाय। इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालंय आणि युद्धस्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी। ये वाला एरिया ज़्यादा मैं समझता हूँ कि शायद टारगेट पे नहीं होगा, लेकिन रेड लाइट वहाँ पे आप देख सकते हैं, ये लाइट फिर क्विकली बजती है। ये देख सकते हैं आप। इसका मतलब है कि अभी भी खतरा लगातार बना हुआ है। जब ये स्टॉप हो जाएगा उसके बाद हम ये कह सकते हैं। ये पुलिस पोस्ट है और पुलिस पोस्ट में देखिए ये मार्ग जो है, इसका मतलब है कि यहाँ पे अभी हालात ख़राब हो सकते हैं। यानी
अभी धमाके हो सकते हैं और इसी तरीके के फ्लैश जो है काफ़ी जगहों पे होते हैं जब ये सायरन बजती है। तो फिलहाल इसराइल में क्या हाल है वो आप देख सकते हैं, क्योंकि ईरान की तरफ से मिसाइल अटैक लॉन्च किया गया और मिसाइल फटे भी, जो मैंने यहाँ पे आवाज़ सुनी और दर्शकों ने ये सब कुछ लाइव देखा। तो हम इर्द गिर्द देख रहे हैं, मैं दिखाने की कोशिश करूँगा। अगर मैं यहाँ पे कैमरा घुमाऊँ तो आपको इस टेलीव्यू में इस वक्त कोई भी आदमी इर्द गिर्द नहीं दिखेगा, सिर्फ न्यूज़ 18 इंडिया की टीम यहाँ पर मौजूद है। देख सकते हैं आप, सन्नाटा छा गया क्योंकि खतरे की निशानी दी गई है, खतरे की घंटी बज गई है और अब यहाँ पे हमें यही दिख रहा है। फिर से मैं दिखाना चाहूँगा, ये देख सकते हैं, ये वो मार्क है जहाँ पे इंटरसेप्ट किया गया इन मिसाइल्स को ज़ोरदार धमाकों से। यहाँ पे ये एरिया जो है ये हिल गया, तो ऐसा समझा जा रहा है कि इसी एरिया के करीब अटैक किया गया था। लेकिन जैसा मैंने कहा कि जब सायरन्स बजती हैं, आम लोगों को मैं ये दूं कि अगर यहाँ पे ये अंडरग्राउंड बंकर्स नहीं होते, सायरन सिस्टम नहीं होता, न जाने कितनी यहाँ पे तबाही हुई होती, बहुत लोगों की मौत हुई होती ये सायरन्स के कारण। और साथ ही जो यहाँ पे बंकर अवेलेबल हैं उनके कारण ही लोग बच पा रहे हैं। नहीं तो यहाँ पे जिस तरीके के हालात हैं, जिस तरीके से बैलिस्टिक मिसाइल का लगातार हमला ईरान की तरफ से किया जाता है, उसमें यहाँ पे बहुत बड़ी तबाही ज़रूर हुई है, लेकिन ज़्यादा प्रॉपर्टी डैमेज है और काफ़ी सारे लोग ज़ख्मी भी हुए हैं। लेकिन अभी उस तरीके का डेथ टोल यहाँ पे नहीं देखा जा रहा है जितना ईरान में देखा जा रहा है। तो ऐसे में हालात लेकिन बिल्कुल कशीदा। तर एकीकडे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा जरी केली असली तरी दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र युद्धबंदी झाली नसल्याचं म्हटलंय। अद्याप कोणताही करार झालेला नाही, त्यामुळे अंतिम निर्णय घेतला जाईल असं इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली, त्यामुळे युद्धबंदीबाबत ती झाली की नाही या संदर्भात संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान दुसरीकडे कतारच्या मध्यस्थीनं अमेरिकेचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील शस्त्रसंधीसाठी सहमती दिल्याची माहिती मिळाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली। युद्धबंदीची सुरुवात इराणकडून होईल आणि त्यानंतर 12 तासांनी इस्रायल देखील युद्धबंदीला सुरुवात करेल। त्यामुळे 24व्या तासाला 12 दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल। युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील असं ट्रम्प यांनी म्हटलं। तत्पूर्वी इराणनं कतारच्या दोहामधील अमेरिकन सैन्य तळांवरती हल्ला केला होता आणि इराणनं या तळावरती 10 मिसाईल्स डागली। इराणकडनं अमेरिकेचे बेस कॅम्प टार्गेट करण्यात आले। दरम्यान सर्व इराणी क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कतारकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवण्यात आली। इराणनं रिकाम्या तळांवरती हल्ला केला असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय। कतारकडून इराणच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। सोमवारी इराणनं कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हवाई तळ अल उदीदवरती लहान आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आणि इराणनं अमेरिकन लष्करी तळावरती एकूण 6 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यामुळे कतारची राजधानी दोहामध्ये एकाच वेळी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले। अमेरिकेनं अणुस्थळांवरती केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं हे पाऊल उचललं होतं आणि अणुतळांवरती होणाऱ्या हल्ल्यांना इराण नक्कीच उत्तर देईल असा इशारा इराणनं अमेरिकेला दिला। हा हल्ला खूप मोठा आणि प्रभावी असल्याचं इराणनं म्हटलं। तर अमेरिकेच्या मते या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन सैनिकाला कोणतेही नुकसान झालेलं नाही। सोमवारी इराणनं कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हवाई तळ अल उदीदवरती लहान आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। इराणनं अमेरिकन लष्करी तळावरती एकूण 6 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यामुळे कतारची राजधानी दोहामध्ये एकाच वेळी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले। अमेरिकेनं अणुस्थळांवरती केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं हे पाऊल उचललं होतं आणि अणुतळांवरती होणाऱ्या हल्ल्यांना इराण नक्कीच उत्तर देईल असा इशारा इराणनं अमेरिकेला दिला। हा हल्ला खूप मोठा आणि प्रभावी असल्याचं इराणनं म्हटलं। तर अमेरिकेच्या मते या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन सैनिकाला कोणतेही नुकसान झालेलं नाही।